सामान्य कुटुंबातून यशाची भरारी घेऊन शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या झालेल्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष वृत्तांत। वडील माजी नगरसेवक, घरची परिस्थिती बेताची, त्यातून घरची संपूर्ण जबाबदारी पेलत स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता राज्याच्या एका मुख्य पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या आणि स्टार प्रचारक या पदावर त्या काम करत आहेत। होय, सोलापूरच्या वक्तृत्वामधील रणरागिणी समजल्या जाणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांचीच ही कहाणी। सर्वसामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतलं। सुरुवातीपासून चळवळीमध्ये काम करताना तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील होत्या। काँग्रेसमधून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली। महाविकास आघाडीचं सरकार कोसळून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर ज्योतिताईंनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांची शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली होती। ठाकरे गटाकडून होणारे हल्ले ज्योती वाघमारे यांनी तेवढ्याच ताकदीनं उत्तर देत परतवून लावले आहेत। याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख असलेल्या शिवसेनेची सर्व ध्येय धोरणं प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे। महायुती सरकारची धोरणं आणि योजना तळागाळापर्यंत पोहोचवताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सडेतोड उत्तर दिली। लोकसभेच्या निवडणुकीतही ज्योती वाघमारे यांनी राज्यात जवळपास 53 सभा घेतल्या। राज्यात त्यांनी झंझावती प्रचार दौरे केले। पक्षासाठीचं त्यांचं काम पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांची राज्य सरकारच्या प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली। शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या कक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्टर ज्योती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीवेळी त्यांची स्टार प्रचारकपदी निवड करण्यात आली। या निवडणुकीतही त्यांनी राज्यात झंझावाती प्रचार दौरे केले। त्यांची अनेक मतदारसंघातील भाषणं गाजली। सोलापूर ते मुंबई हा त्यांचा प्रवास खरोखरच वाखाणण्याजोगा आहे। 18 मे हा त्यांचा वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। जैसे उड़े बेधड़क आंधिया, बहता चला तू उड़ता